राजकुमार आता राजकुमार राजमाताला कसा उचलून येईल बघा. येईल की नाही दादा बोल. दादा बोल. नाही उचलू शकत. गाडी जाऊन नाही उंडा को डायरेक्ट. सोडतीर नाही. व्हिडिओ घ्या. यो बे टिट्टी दमला टिट्टी धावत डायरेक्ट. पहिले मी घेता. एक चमचा इमानदारी कॅमेरा समोर पंकज भाऊच्यातून एक चमचा मी खातो. चमचा एकच आहे ना, 2 वेळा घेऊ शकतो मी. चमचा एकच. एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीपल्ली ब्लॉगिंग चॅनलवर. तुम्ही बघू शकता गुड्डूने इथे बाबूची तयारी केली आणि थांबायच म्हणजे सांगतो. आणि टुट्टूला बघून आम्हाला आठवण आली, जेवण झालं काय? जेवण झालं का? जेवण झालं? जेवण झालं का? जेवण झालं? जेवण झालं का? बोल तू बोल. जेवण झालं काय? बोल. जेवण झालं काय? जेवण झालं? जेवण झालं काय? अशीच तयारी केली. आई दिदी पण तशीच बनले. जेवण झालं काय? माऊली पाडला परत मॅचिंग व्हायला की तू चापून मारून मी ब्लॅक घालणार. हा बुमगे तुझी बुमगे. सो आणि गाईज आम्ही चाललो आगरी महोत्सव. हाचा तुझी बॉया घे. आम्ही चाललो आगरी महोत्सवला. आणि इकडे गुड्डू दिदी तू रेडी आहे का? रोज मॅचिंग कपडे घालायला तुम्ही लागले. तू रेडी आहे का गुड्डू? मी चाललो गोव्याला ना. गोव्याला मी सोलाला येईन घराक नाही. ओ शेट. गुड्डू रेडी आहे तू? आणि तुम्हाला मम्मी पण दाखवतो. पप्पांचा शर्ट बाकी आहे. मम्मी रेडी आहे तू? बाबू कान घेतली ना. अरे बाबा बाबा ते गौरव मोर सर का वाट. अरे बाप या काय घातलाय? त्याला काय घातलं? घुसना मोडा कानांचा. आगरी महोत्सव झाले. आगरी हो. सुद्धा मी शर्ट घालून तुम्हाला दाखवतो. माझा लुक दाखवतो. काय कुठे मा? हे बाकी आहेत माझे शूज. आणि टुट्टू रेडी आहे बघा. हुडी बिडी पहन के टुट्टू रेडी आहे. टुट्टूचा मामा पण रेडी आहे. आणि भक्ती रेडी होती मग अशी. मी तुम्हाला भक्ती दाखवतो. अजून आरशात वर्ष तू बाजूला हो ना. मी रेडी हो करते. घरात पण यो माझे सगळे मॅचिंग कपडे काय जाऊ. का माहितीये का? तोंड टमचा मॅचिंग नाही. माझा तवरा घाण नाही म्हणून निदान कपडे तर कपडे मॅचिंग करू. तो सेम बनले. जेवण झाला काय? आकासाहेब म्हणजे कानांच्याकडेच माझं लक्ष जाते हल्ली. तिसरी बात पे माझ्या कानाखाली मार. चल आणि इकडे पंकज भाऊ रेडी. बाबो 0 मिनिटां कमाल डायरेक्ट. बोलायला नको. काही एक शब्द पण नाही निघला पाहिजे. दुपारी मार खाता वाचलाय तो. डायरेक्ट रूम मध्ये धावमगले त्यांनी. आपण राजकुमार आहे मी. राणी साहेब थोडी रागवणार पण मार खाणार ना राजकुमार. राणी साहेब थोडीशी रागवणार पण प्रेम करणारच ना मम्मी. वाटते ना. अरे या टाकले बघ. मी जवळला निघणार नाही. अरे दम. चला पटापट. चला चप्पल घातली का? चप्पल कुठे घालता त्याच्यावर? गुडू चल ना फटाफट यार. तुझे मला टाइमपास होईल. मम्मी रेडी आहे का? मम्मी त्या गाडीन पण घाली ना मम्मी. कटकट लावा
पता नहीं, हर चीज घूम फिर के मेरे ऊपर आहे. ते गाड्या घूम ठेव सगळ्या. चल आपण जायचं, तू येतो ना? घूम ठेव तिथे. तिला चिबोल चिबोल, तिला चिबोल, तिला चिबोल. गुड्डू गुड्डे. सो आम्ही पोहोचलो आता इकडे आणि भाऊसाहेब. हॅलो भाऊ. हॅलो. सो आम्ही पोहोचलो आता आगरी महोत्सवला. समोरच आहे, आम्ही जातो त्या साईडला. यो मंद बदक कसा दिसतो काही कमेंट करून सांगा. ए माझ्या मांडीवर बसला. इकर इकर मला इकर. तो बोट बघा तिकडचा. चला 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 चला. आम्ही पोहोचलो आता आगरी महोत्सव मध्ये. सो मी आलो आतमध्ये आणि आतमध्ये आल्या आल्याच समोर आपल्या एकविराईचा देखावा बनवलेला आहे, खूप छान असा. आणि सोबत बाप्पा आणि इकडे कारल्याचं मंदिर बनवलंय बघा. हॅलो हॅलो. आणि इकडे अरे अवनीताई आलेली आहे. एकदम लुक आला. बायको अशी या विक्रांत नवऱ्याची. अरे सोनी इथे आपले आगरी शब्द काही आहेत, हे बघा. जसं आवनी, लानी, दिवटा, उर्वा. उर्वा म्हणजे हे मलाच नाही माहिती. उर्वा म्हणजे भाऊ उर्वा म्हणजे भाताचं जास्त. अच्छा हा 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 उर्वा. कौली, खासरी, पेंडा. हे बघा यो आहे ना यो शब्द. तुम्ही काय बोलता याला? पेंडा. पेंडा. तुम्ही काय बोलता? पेंडा. 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 आगदा पेर गुड या केली पेंडा. सॉरी सोनीकडे. अरे सॉरी ही सर बाहेर होते. आणि ते भक्ती पाटीलची शॉपिंग पण चालू होईल आता थोड्याच वेळात. घे दीदी. गुड्डू गुड्डू. सोनी खूप सारे स्टॉल्स वगैरे आहेत इथे. हा काय काय सो इकडे या काय व्हॉट इज दिस लपडा. सो इकडे खूप सारे स्टॉल्स वगैरे आहेत. आणि इथे बॅनर आहे आगरी नाती, डोकरा डोकरी, जावस, फुयास, आजूस, भाऊस, दादूस, आजीस, नंदस, बाला. कुठं तुझं नाव नाही आहे काय गेली भाऊस काय? हा हो भाऊस. हो पंकज भाऊस. भाऊस या इकडं. तुमचं नाव लिहिलं इथं. गुडू तुझं नाव ओळख चल इथं इकडे. भाऊस पंकज भाऊस आणि गुड्डू डोकरी. मी दादूस, तू डोकरी. अरे बाबा हे काय सुरुवात करे. सुरुवात काय पाहिजे काय. इथे आपल्या दिबा पाटलांचा पण बॅनर आहे, जे फक्त प्रकल्पग्रस्तांचे नेते नव्हते, पूर्ण महाराष्ट्राचे नेते होते. सगळे बरेचसे बॅनर्स लागलेले आपण बघूया. ते पण कुळ कायद्याचे जनक नारायण नागू पाटील साहेब, तसेच आगरी समाजातील पहिले IPS अधिकारी रवींद्र शिसवे साहेब. इथे अभिजितचा बॅनर आहे. अभिजित आमच्या गावातला पोरगा आहे, सापोड्याचा मुलगा आहे हा अभिजित. आणि इथे प्रतीक जुईकर IAS अधिकारी. पण इकडे कसं गाणी वाजतात तुमच्या बघा.
दे दे दीदीला दे. चला इथे मस्तपैकी नाश्त्याची पण सोय केलेली आहे. तू नको ना खाव. हे बघ काय खाऊ. हे खातो तू. मंचावर आमंत्रित करूया. आजच्या या कार्यक्रमातून एक सुंदर जोरदार गीत घेऊन आपल्या या वाघबीळचा नागवा राकेश नाईकचा ग्रुप आणि घेऊन येतो. मित्र भेटलेले बघा. डायरेक्ट मिठी मारली. करूया जोरदार टाळ्यांच्या गजरात. सोशल मीडिया इन्फ्लुएन्स अर्थात या संपूर्ण टीमला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स अर्थात पंकज ठाकूरजी यांना या मंचावर जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया. पंकज दादांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. पंकज दादांनी आपल्या महोत्सवाच्या प्रमोशनसाठी आपल्याला खूपच मदत केली, तर पंकज दादासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्याचप्रमाणे मी विघ्नेश डाकीजी यांना या मंचावर बोलवतोय. विघ्नेश डाकीजी यांच्या हस्ते आपण सोशल मीडिया तसेच आज या सोहळ्याचे आमचे शुभेच्छुक द्या. जोरदार सगळ्यांच्या टाळ्या. त्याचप्रमाणे विघ्नेश डाकीजी यांच्या हस्ते पंकज ठाकूर आजच्या कार्यक्रमाचे आमचे सोशल मीडियाचे पार्टनर. त्याचप्रमाणे आमचे शुभेच्छा. भक्तीताईंनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय. त्याचप्रमाणे विक्रांत पाटीलजी यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. विक्रांत पाटीलजी, विलास पाटीलजी यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. ज्यांची नावं आम्ही घेतोय ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स ही टीम आहे, ज्यांनी आजच्या सुंदर सोहळ्याची पाहणी करून शुभेच्छा अमाप भरपूर दिलेल्या आहेत. जरा आपण हाताला आराम न देता जोरदार टाळ्यांच्या गजरात या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करून त्यांचं स्वागत जोरदार दणक्यात करायचं आहे. आगरी विकास सामाजिक संस्था वाघबीळ ठाणे आणि आपण हा संपूर्ण सोहळा दृष्टीने पाहतोय. ठाणे आगरी मंचावर कृपया यावं. विक्रांत पाटीलजी, काही मान्यवरांच्या नावांचा उल्लेख करून त्या परिचयासाठी आपण या मंचावर बोलून त्यांना आपण मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि हेच हे खरं आपलं एक कौतुक आहे. आपण त्यांचं गौरव करतो, कारण आगरी कोळी महोत्सव म्हटलं की एक आनंद कसा व्यक्त करायचा, साजरा करायचा ते आगरी विकास सामाजिक संस्था वाघबीळ ठाणेकडून शिकावं. आल्या ग बाया आल्या ते म्हणून ओळख ज्यांची दणक्यात आहे ते म्हणजे अक्का साहेब यांना सुद्धा मी या मंचावर आमंत्रित करू इच्छितो. कृपया त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. आल्या ग बाया आल्या पे म्हणून ज्यांची ओळख आहे सुंदर त्या अक्का साहेब यांना सुद्धा मंचावर आम्ही आमंत्रित केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमातून सोहळ्यातून नीता ठाकूरजी इथे उपस्थित. तसेच मी नीता पाटील ताईंना विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय. नीता ताईंनी सुद्धा आपल्या महोत्सवाच्या प्रमोशनसाठी आगरी विकास सामाजिक संस्थेला खूप खूप सहाय्य केले, तर मी नीता ताईंचे सुद्धा शतशः आभारी आहे. यांचा सत्कार करण्यासाठी नुपूर पाटीलजी यांची उपस्थिती इथे गरजेची आहे. त्यांनी कृपया मंचावर राहावं. त्यांच्या हस्ते नीता ठाकूरजी यांचं इथे अर्थात त्यांचं इथे स्वागत आम्ही करणार आहोत. नुपूर पाटीलजी आपल्यास विनंती राहील आपण कृपया पुढे येऊन त्यांच्या हस्ते आपण नीता पाटीलजी यांचं इथे स्वागत करायचं आहे. जरा आवाज. सोहळा आनंदाचा, संस्कृतीचा, परंपरेचा, आपल्या आगरी महोत्सवाचा जे पाटील यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत. स्वप्नील मडवीजी यांना विनंती आपण कृपया पुढे येऊन त्यांच्या हस्ते आपण विक्रांत पाटीलजी आपले शुभेच्छुक सोशल मीडिया सांभाळून आपल्याला शुभेच्छा देत आहेत. इन्फ्लुएन्सर्स यानंतर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अक्कासाहेब यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आम्ही आजच्या कार्यक्रमातून सोहळ्यातून अंकिता प्रितेश पाटील यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते आपण अक्कासाहेब यांची पाहुणे मंडळी आज सोहळ्याला उपस्थित
त्यांचं त्यांनी यथोचित स्वागत करावं. सत्कार मूर्ती आहेत अक्कासाहेब. तसेच एक सुंदर चित्र आहे ज्यामध्ये आपण आपले मान्यवर पाहुणे मंडळी किंवा कुटुंबातले सदस्यच म्हणा जे आज हा सुंदर विश्व आगरी विकास सामाजिक संस्था वाघवे ठाणे यांच्या दृष्टीने आपण पाहतोय. आयोजक म्हणून त्यांची दमदार ओळख त्यांनी पटवून दिलेली आहे. आम्ही उतरलो स्टेजवरून खाली आणि टुट्टू बघा. टुट्टू बस झाला बेटा, बस झाला. टुट्टू बस झाला. स्वागत करायचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आहे. AJ स्टार ग्रुप किती जायचंय तुला? नाही तिथं नेला मी नेस. हा किती जायचं? बस झाला, बस झाला, बस झाला. बापरे, दूर आला, दूर दूर. अनेक नामांकन. चला चला आता. एका सुंदर या कलेच्या आविष्काराच्या बंधनातून चला या सुंदर संगमाचा आनंद घेऊया आणि मदर मजिरी या सुंदर अशा परफॉर्मन्स मधून मदर मजिरी म्युझिक प्ले. आपल्याला अतिथी आपले लाभलेले आहेत. त्यांचं नाव आहे जयेश पाटील दादा. स्वतःच्या आई वडिलांच्या वरातीत नसतो.
चालल्या हो? अरे जा महाराजा. हा दौला रिंग शिवा काय असतं का तुमचं नाचत चाललं? या ताई या 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 झाला ग. हा बायको भेटली लगे विसरलास का दौला रिंगला? तुमचा का आवरा मेकअप करून काय चालल्या तुझा का आता तू धावलास? अरे हो तुला पिवला खावा केला. अरे क सांगा आता धावला नाही आता आम्हाला रागले क दादा. नोकऱ्या झाल्या खपल्या तर विसरून चालली का संस्कृती आपली? हा या बा बायको भेटला चालला लगेच पुरं काय होणार नाही धावला बिवला चाललो. नाही ताई मी एकदा तुमची माफी मागते ना. आमचा जो नवरा नवरी आहे त्यांच्यासाठी एक मस्त दौला होऊन जाऊ दे. पहिला हल्दीचा दौला होऊन जाऊ दे. हल्दीचा म्हणजे यावी हालत सगळं करून मोकळी झाल्या तरी झाला पाहिजे का? अरे काय ताई झाला पाहिजे का? जोरात बोला माझं कान पडतो यार पटापट लागतं. सगळी जेवली नसला तरी नंतर जेवा दररोज जेवता. हालादा लावी ते गाय असवत्या माल्याना इरादीला गावचे देवाला आली गवनी बाई प्रवीण बालाचे हल्दीला आवनी आली हलद लावा प्रवीण बालाचे बाला सागर कनाला मुखाचं पुरचा क पाहिजे बरा वाटते ग. आता जी लोक जमलेली आहेत ना ती आगरी समाजाच्या व्यतिरिक्त बीजी लोक पण आण तर त्यांना मी थोडं माहिती सांगते का दौलारी नक्की असतं कोण. रुपाली बाईला बघून इटोबा देव नवरा मोया बैसला गणेश देव नवरा मोया बैसला शंकर देव नवरा मोया बसला कांडेश्वर देव नवरा मोया बसला प्रवीण देव नवरा मोया बैसला प्रवीण देव नवरा मोया बसला दांडी कोलावा नावी बोलावा दांडी कोलावा नावी बोलावा सोन्याच्या वस्तारा रुपयाचा मला डोळा चला. आणि आता ज्यांनी नावं लकी ड्रॉ साठी आपल्या नावाची नोंदणी केली होती त्यांचा सुद्धा निकाल आता लागणारच आहे. अगदी कमी वेळ चल आता आमचं जेवण वगैरे झालं आणि निघतो आम्ही. सगळ्यांना बाय बाय बोलून सगळ्यांचा फोटो काढून बाय 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 केतन भाऊ बाय. हा आता कुठे कुठे हो हो आता जेवले ओढून जाशील रांगोळ्या करशील. चला आपण ओढीत रांगोळ्या बालानी तुला वाटते का कोविड नंतर आपण करणार होतो कारण कोविडचा हे सुरू होतं कार्यक्रम केला आणि कोविडच्या नंतर बंदच पण छान आहे अरेंजमेंट वगैरे छान बरं नाही त्याची बाहेर घाल अरे ते एकच परत चल लवकर इकडून 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 इकडून. सो आम्ही आलो आता आईस्क्रीम खायला. 1 2 3 बुमठेव बुम गाडीत ठेव ठेव इथे ठेव ठेव खाली ठेव खाली ठेव खाली ठेव. गाडीच्या वरती कसा ठेवशील रे राजा माझे. चल
आणि काय आता आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत. तिशेत पण आईस्क्रीम खाणार आहे. खातो का आईस्क्रीम? आईस्क्रीम खाता ना? नाही का? बघायला अरे तू आकारून लिहिले त्यांच्यात. माझा शर्ट नाही ना घेतला. चला मस्तपैकी आईस्क्रीम खाऊन घेतो आता. टेस्टिंग मध्ये पोट अर्धा पोट भरायचं. ती तुझी चालाकी मला समजले. मुद्दा म्हणून आता इथं गुडू तिथं तिलगुल फ्लेवर पण आहे ना, गाजर हलवा पण आहे. हा तू त्याच्यावरच ना त्यावी ना मुद्दा म्हणून जर सारखा जर एखादा माणूस टेस्टला मागत असेल ना, त्यासाठी ती बघ मागे गेलेली आहे. जरा थोबार बघा आरशात मग टेस्ट मागा. किती सुंदर दिसते. लोकांना असा विश्वास होत नाही का मी तुझी बहीण आहे. समजा तुझा तोंड बघ. हो लोक बोलतात पण त्यांचा भाऊजा काय कान्यावर. नो 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 नो. भारी आहे मेरे को भी. सो गाइस फायनली टोटल 13 फ्लेवर टेस्ट करून गुड्डूने घेतलेला आहे. पहिला टेस्ट केलेला फ्लेवर. त्या 13 फ्लेवर मध्ये 1.5 स्कूप खाल्ला. हा बोलतो ना याच्या ब्लॉग मध्ये. ते माझ्या ब्लॉग म्हणजे पंकज ठाकूर ब्लॉग मध्ये बघा काय ते रियालिटी तुम्हाला दिसेल. रियालिटी बघायला मिळेल. आता गुड्डूने घेतला 1 स्कूप आणि गुड्डूने टेस्ट केला 1.5 स्कूप. दीदी हो बघ टुटू इथं. हा माहिती एक टेंडर बघून मला उचल तुझा. अम्मा यो कसं ना यो तुझा माझा वाला दे. कोणाचा आहे तो? जॅक फ्रूट सगळ्यांना आणल्यात मी. चोर पकडा गया. आत्ता समजला दाल किधर काली थी. ये तो गोरी दाल आहे. मी तो ओपन 2 खाते तिकडे पण उचाला नको म्हणून. हाय 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 हाय. कुठे जाऊन जातो? आम्ही डबल स्कूप घेतले. त्यांचा चोरी पट टेस्ट करा. गुड्डू यो पान मस्त. गुड्डूला फोन आलेला आहे. गुड्डू आता बोलणार नाही. एक मिनिट थांबा यांच्याशी बोलायचं. पार्सल आलंय ना. इच्छेशीच बोला. हॅलो हा दाखव ना. बोल. हा बाहेर मी आण ठेव ना. आपल्या दूध डेअरी मध्ये ठेव. तोच नवऱ्या होतो सेम फ्लेवर. अजून बरोबर का तुम्ही एक तर दिला मला तुझ्या. मी तुझे एक चमचा घेतो. तुम्ही तुझे पहिले मी घेतो. म्हणून 1 चमचा इमानदारी. कॅमेरा समोर कॅमेरा काही पंकज भाऊच्यातून 1 चमचा मी खातो. गुड्डू बघ ऑन कॅमेरा पंकज भाऊच्या कॅमेरा याच्यामधून मी 1 चमचा घेतो. इमानदारी मी बोला ना 1 चमचा घेईन. इमानदारी. चमचा एकच आहे ना. 2 वेळा घेऊ शकता मी. चमचा एकच. एक का डबल तू भी एक का डबल करता है क्यों? पागल हो गया क्या? अरे साला एक का डबल क्या बाबू भाई क्या कर रहे? चमचा एकच घेतो ना मी. चालेल. चमचा एकच आहे. 2 वेळा घेऊ शकतो ना. शिस्ती ना का डोळ्या घालीन चमचा. दाखव मी कसा तुझा. 4 वेळेला माझ्या इंच घेतला रे मी. मोठं डब्ब. पंकज भाऊ हे बघा पुसला. मला खाली कॅमेरा केलाच नाही तुम्ही. कॅमेराची मोबाईल दिसलाच नाही. फोन उचल प्लीज. तू मला बरवाला आलेला ना. काय रे मैं खुद गरीब हूँ. ए बेटा
बा 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 काय केला झाला भाऊ 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 ची झाला आता तू ची झाला नाही मामा अरे मी आलची आहे अरे एक मिनिट पकड उलट उत्तर देते या पोरी येल्या असंच असते भडकवना असंच असते. एक मिनिट पकड कॅमेरा पकड. मी आलची आहे मी तुझ्या आवडी सोय करतो ना राजकुमार राजमाताला आपल्या आता कशी असली बघ सॉरी बोल चेतन भाऊला राजकुमार आता राजकुमार राजमाताला कसा उचलून येईल बघा. येईल की नाही दादा बोल नाही उचलू शकत गाडी जाऊन येऊन टाकू डायरेक्ट सोडतील नाही मामाला मारत नसतो. लोटा लावली तो तुला लोटाला काय ही आंघोळ केल्यानंतर गुड्डू ही आंघोळीच्या आधीची गुड्डू आणि आता जी साडी लावली ती बघा त्यांची चुकले मंदिर गुड्डू आणि गुड्डूचा फार्म हाऊस झालं दोघांचा ए नाही साईजचे शोन बघायला गेलो तर दीदीचा घर बाईचा बघा आणि मला एक गाणं आठवलेलं आहे एक छोटा हाथी घूमने गया नको एक छोटा हाथी घूमने गया. सो चलो केतन दादा बाय बाय आईस्क्रीम साठी धन्यवाद. तू का कामाची आहे बिजी तुला काय केला मार दीदीचा पण तोंड पुसू माऊचा पण तोंड पुसू मम्माचा तोंड पुसू भाऊ केला बघला ना बनवला ना नाही बघला ना या पोरी अशा जलक्या माझी तिथी ना हा चल एकाची पायी तू 10 जणांना उभा ठेवलाय. ये हायकर गुड एक्सयूवी आहे ती. ये चलो केतन भाऊला बाय बाय बोलूया आपण आणि जाऊया. बाय बाय. 1 नंबर या होता ओट भरणीला पण पाऊस जाम ओट्यावर चालू झाला ना. हो ना अरे मस्त गेलता ना मंडप जेवणाचा डेकोरेशन जाम. तर गाईस फायनली पोचलो घरी ना. बाबू ॲब्रो कलाचं जमा केलं काय ते कचरा आई मग मला काल दाखवत गुड्डू कचरा घे का दे तिला. आणि ते भव्य असा उद्घाटन सोहळा आयोजित केलेला आहे. सो गाईज पंकज ठाकूर यांच्या शॉपचा लवकरच ओपनिंग होणार आहे आणि माल रेडी आहे. जरा आपली ऍडव्हर्टाईज करते. असा पॅटर्न तुम्हाला कुठेच भेटणार नाही. हे बघा जेंट्स का लेडीज आहे. थँक्यू. मस्त पॉकेट आहे इथे पॉकेट आहे बघा. हा पॅटर्न कुठं मिळाला तर कमेंट कर. कितीला फक्त आणि फक्त 600 रुपये. कुठे भेटेल तुम्हाला अशी माझी ना मैदा ही बर्थडेचा जो कपडा टोकरा भरलेला ना त्याच्यासाठी पॅन्ट घेऊन आले. कुठे भेटेल अशी पॅन्ट. पण ती ठीक आहे ही पॅन्ट मला मोठी होईल वाटते. तो कपडा टोकरा होता टी शर्ट पॅन्ट मोठी होईल. चला स्टॉक भरलेला आहे भरपूर. 19 तारखेला या आणि अर्धा दुकान खाली करून जा. थँक्यू बाय द वे.
फर्स्ट पॅन्ट साठी थँक्यू. अरे मामा दे ना बाय. कशाला रे? ए दे मामा दे 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 टिटीला दे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. तुम्ही ये जर झाराच्या दुकानात गेलात तर हीच पॅन्ट तुम्हाला 2000 रुपयाला भेटेल. आपल्या पंक्ती मेन्स अँड वुमेन्स वेअर मध्ये या. हीच पॅन्ट तुम्हाला 600 रुपयाला घेऊन जा. तुम्हाला ट्रायल हवाय? थांबा मी करून दाखवतो. ट्राय करतो डायरेक्ट वरती रूम मध्ये पडतो. सो चलो आता आपण ब्लॉगचा एंड करूया. टीटी बाय बाय कर. टिटी नो. बाय बाय. पादे मला पादे मामाला पादे. बाय बाय. ये बाय बाय. नो. घे बाबूला दे बाबूला दे. नको नो. इथे ठेव. बॉटल घे. नो. चल टीटी मला बाय बाय कर. मामाला बाय बाय कर. मामाकडे जा. माम टीटी बाय बाय. टीटी चलो गाइस बाय बाय.